लोकसभेत अचानक अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले। विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला हे अपेक्षितच होतं, पण यावेळी सरकारला धक्का बसला तो विरोधकांकडून नाही तर स्वतःच्या आघाडीतील एका घटक पक्षाकडून। हा फक्त एक राजकीय टोला होता की मोदी सरकारसाठी भविष्यातील मोठ्या राजकीय संकटाची चाहूल, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे। देशभरात नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे। जंतर मंतर पासून ते देशातील अनेक राज्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। या आंदोलनाकडे सरकारने कसं पाहावं यावर लोकसभेत एक अशी भूमिका मांडण्यात आली जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। विशेष म्हणजे ही टीका काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांकडून नव्हती, ती एनडीएतीलच एका खासदाराने केली होती। हे आंदोलन सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट शब्द लोकसभेत ऐकू आले। त्यामुळे आता एक प्रश्न उपस्थित होतो, एनडीए मध्येही सरकारच्या धोरणांबाबत नाराजी वाढते आहे का? नेमकं लोकसभेत काय घडलं? कोणत्या घटक पक्षाच्या खासदाराने सरकारला आरसा दाखवला? त्याच्या भाषणामागे नेमका संदेश काय होता? आणि या प्रकरण संपूर्णचा देशातील लाखो विद्यार्थ्यांवर आणि मोदी सरकारच्या प्रतिमेवर काय परिणाम होऊ शकतो, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय नव महाराष्ट्र न्यूज। पेपर फुटीच्या भ्रष्टाचारामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक तरुण नैराश्यात गेले आहेत, काहींनी टोकाचे पाऊल उचलल्याच्याही घटना घडल्या आहेत। त्यामुळे हा विषय केवळ राजकारणाचा नाही तर देशाच्या भविष्यासंदर्भातील अत्यंत गंभीर विषय बनला आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे होत असलेल्या खेळावर सरकारला धावेवर धरलं। त्यानंतर भाषणानंतर सत्ताधारी पक्षाचे खासदारही आक्रमक झाले आणि सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। वातावरण चांगलंच तापलं, पण या चर्चेत एक अशी घटना घडली ज्याची कदाचित कोणालाही अपेक्षा नव्हती। कारण सरकारला विरोधकांनी नव्हे तर स्वतः एनडीएतील एका घटक पक्षाच्या खासदारानेच आरसा दाखवला। सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे खासदार इंद्र हंग सुब्बा यांनी लोकसभेत उभं राहून अतिशय स्पष्ट शब्दात सरकारला सांगितलं की देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्या आंदोलनाकडे नकारात्मक नजरेने पाहू नका। कोणत्याही सरकारसाठी आणि कोणत्याही लोकशाही व्यवस्थेसाठी हे आंदोलन म्हणजे धोक्याची घंटा आहे। ही वेळ विद्यार्थ्यांना दोष देण्याची नाही तर परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आहे। त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात अनेकांचे लक्ष वेधले। यानंतर त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला। ते म्हणाले, जेव्हा पेपर फुटी होते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका प्रामाणिक आणि मेहनती विद्यार्थ्यांनाच बसतो। जे विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करतात त्यांच्यावर अन्याय होतो, दुसरीकडे चुकीच्या मार्गाने परीक्षा देणाऱ्यांना फायदा होतो। त्यामुळे ही फक्त पेपर फुटी नसून देशाच्या गुणवत्तेसाठी व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे। अशा प्रत्येक प्रकरणाची कालबद्ध चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय राहत नाही। या संपूर्ण चर्चेची पार्श्वभूमी समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे। यूजी नीट पेपर फुटीनंतर देशभर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता। अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली, विद्यार्थी पालक एक भारतीय म्हणून रस्त्यावर उतरले, सरकारवर प्रश्नांची सरबत्ती झाली। त्यानंतर सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि परीक्षा व्यवस्थेत सुधार करण्यासाठी सार्वजनिक परीक्षा देणं अत्यंत महत्वाचं आहे। अयोग्य मार्गाचा अवलंब रोखणं सुधारणा विधेयक संसदेत मांडलं। या विधेयकाचा उद्देश पेपर फुटी, कॉपी आणि परीक्षा प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल कठोर नियंत्रण आणण्याचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो, फक्त नवीन कायदा केला म्हणजे समस्या संपणार का? विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी केवळ आश्वासनं पुरेशी आहेत का? कारण आज लाखो तरुण आपल्या करिअरसाठी स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्यांना हवी आहे पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा। जर प्रत्येक वर्षी पेपर फुटीच्या घटना समोर येत राहिल्या तर विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे ढासळू शकतो। त्यामुळे या विषय केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाचा नाही तर देशाच्या भविष्याचा आहे। तुम्हाला काय वाटतं, परीक्षा व्यवस्थेत आणखी कोणते बदल होणं गरजेचं आहे? खरंच विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? अजून ही पेपर फुटी विद्यार्थ्यांचा किती बळी घेणार? पेपर फुटी कधी थांबणार? असे अनेक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत। या विषयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।